मराठा साम्राज्याच्या पहिल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे शौर्य, पराक्रम आणि धाडसी वृत्ती सांगणारी एक घटना ऐका। इसवी सन 1732 मध्ये मुघल सरदार जोरावर खान अहमदाबादवर चालून आला। जेव्हा जोरावर खानाला कळलं की उमाबाई आपल्यावर आक्रमण करणार आहे, तेव्हा त्याने उमाबाईंना एक पत्र पाठवलं आणि म्हणाला, तू एक विधवा आहेस, तुला लहान मुलं आहेत, तुझ्यानंतर त्यांचा सांभाळ कोण करणार, आल्या वाटेने परत जा। हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरवलं की या जोरावर खानाला आता लढाईतच उत्तर द्यायचं आणि उमाबाई पांढरा शुभ्र पेहराव परिधान करून हत्तीवर बसून रणांगणात उतरल्या। उमाबाईंच्या सैन्याने जोरावर खानाच्या सैन्याचा फार दुवा उडवला। तो जोरावर खान मराठ्यांना घाबरून किल्ल्यात जाऊन लपला। उमाबाईंनी किल्ल्यात शिरण्यासाठी शत्रू सैन्याच्या मृतदेहांचा ढीग दरवाजासमोर रचला आणि ते एकावर एक रचलेले मृतदेह पेटवून दरवाजा पाडला। उमाबाई आत शिरल्या आणि त्या जोरावर खानाला जेरबंद करून त्याला छत्रपतींकडे पाठवले। यानंतर शाहू छत्रपतींनी स्वतः तळेगावला येऊन उमाबाई